कोणत्याही वकिलाची नेमणूक करून त्याला प्रतिनिधित्व करण्याचे अधिकार देण्याकरता न्यायालयामध्ये जे कागदपत्र दाखल करायला लागतात त्याला म्हणतात वकीलपत्र. वकीलपत्राद्वारे पक्षकार आपल्या वकिलांची नेमणूक करत असतो आणि त्यांना ते प्रकरण चालवण्याचे अधिकार देत असतो. आता त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपला वकील बदलायचा असेल तर तो त्याचा अधिकार आहे, कारण हा त्याच्या स्वेच्छेचा प्रश्न आहे. आपला प्रतिनिधी कोण असावा, तो वेळोवेळी बदलावा का, हे अधिकार ज्या त्या पक्षकाराला असतात. फक्त गंमत काय होते, की समजा असलेला वकील तुम्हाला बदलायचा असेल, तर त्याच्यात काही तांत्रिक बाबींची पूर्तता करणं आवश्यक असतं. म्हणजे तुमचा पहिला जो वकील आहे, त्यांनी ना हरकत द्यायला लागते. त्याच्यानंतर नवीन वकिलाची नेमणूक करता येते. समजा ना हरकत नाही दिली, तर मग त्याच्याकरता फार मोठी प्रक्रिया पार पाडायला लागते. आणि हाच सध्या अनेक अनेक प्रकरणांमधनं माझ्यापुढे उद्भवणारा प्रश्न आहे. कारण होतंय कसं, आपले YouTube व्हिडिओ बघून अनेक अनेक ठिकाणचे अनेक अनेक लोक माझ्याकडे येतात आणि त्यांची सुरू असलेली प्रकरणं सुद्धा मी हाताळावी अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते. माझीही काही अंशी त्याला तयारी असते. पण याच्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचा जो आत्ताचा वकील आहे, त्याच्याकडनं जुनी सगळी फाईल आणि त्यांचं ना हरकत माझ्याकडे येणं हे आवश्यक असतं. कारण आजपर्यंत काय-काय झालंय हे त्या फाईलमध्ये सगळं लिहिलेलं असतं आणि जोवर जुन्या माणसाकडनं मला ना हरकत मिळत नाही, तोवर माझं वकीलपत्र थेट दाखल करणं हे आमच्या व्यवसायाची जी काही एक तत्व आहेत, त्याच्या विरोधात आहे. आणि गेल्या काही दिवसामध्ये माझ्या अनेक असा अनुभव आले, की जेव्हा आपण ना हरकत मागतो, आपण म्हणजे जेव्हा पक्षकार ना हरकत मागतो, तेव्हा या ना त्या कारणाने त्याला नकार दिला जातो किंवा टाळमटाळ केली जाते. बरं हे असं आहे ना, की एखादा माणूस तुमच्याशी त्याचे व्यावसायिक संबंध आहेत आणि काही कारणाने ते व्यावसायिक संबंध त्या माणसाला जर संपुष्टात आणायचे असतील, तर तो त्याचा अधिकारच आहे ना हो. आता आपली सेवा किंवा आपलं काम एखाद्याला नाही आवडलं किंवा नाही पटलं किंवा नाही रुचलं आणि त्याला दुसऱ्याकडनं काम करून घ्यायचं असेल, तर त्याच्याकरता त्याला मोकळीक द्यायला नको का? तुझं माझं पटेना आणि तुझ्या विना कर्मेना असं आता वकील आणि पक्षकारांनी करायचंय का? आणि दुर्दैवाने असाच अनुभव मला सातत्याने येतो आहे. वारंवार विनंत्या करून, वारंवार त्यांच्याकडे फेरा मारून सुद्धा वेळेत ना हरकत येत नाही. बरं याच्यात गंमत कशी होते, एकीकडे त्या वकिलांना कळतं, की आता ही केस आपल्याकडे राहणार नाहीये, त्यामुळे ते पण आवश्यक गोष्टी करत नाहीत. बरं आवश्यक गोष्टी करत नाहीत, पण त्या पक्षकाराची मोकळीकही होत नाही, त्यामुळे मलाही लगेच जाऊन आवश्यक गोष्टी करता येत नाहीत. म्हणजे मी करणार नाही आणि तुम्हाला करून देणार नाही, अशी एक विचित्र पद्धत गेल्या एक 8-10 प्रकरणांमध्ये माझ्या लक्षात आली. हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि असं आपला जो व्यवसाय असतो, त्याच्यात आपण आपल्या ग्राहकांना, पक्षकारांना असं ओढून-ताणून आणि जबरदस्तीने किती वेळ रोखून ठेवणार? आणि त्या रोखून ठेवल्यामुळे जी कायदेशीर प्रक्रिया करायला लागते, ती कायदेशीर प्रक्रिया जर झाली, तर त्याने त्या वकिलांचीच बदनामी होणार नाही का? ह्या सगळ्या गोष्टींचा विचारच होताना दिसत नाही. म्हणजे तुमच्याकडे ना हरकत मागणं, हे एवढं नामुष्कीचं नाहीये. जेवढी नामुष्की ना हरकत न दिल्यामुळे जी कारवाई होईल, त्याने होईल. म्हणून माझं म्हणणं असं असतं, की कारण कोणतंही असो, जर पक्षकाराने तुमच्याकडनं सुटका मागितली, तुमचं ना हरकत मागितलं, तर तुम्ही ते त्वरित दिलं पाहिजे. तुमचा व्यवहार काय असेल तो पूर्ण करा. पण मध्यंतरी न्यायालयांनी असेही निकाल दिलेले आहेत, की तुमचा व्यवहार म्हणजे फी वगैरे बाकी असेल, तर तो वाद वेगळा आहे. त्याच्याकरता सुद्धा तुम्हाला ना हरकत देण्यापासनं किंवा फाईल देण्यापासनं पक्षकाराला अडवता येणार नाही. म्हणून माझं एक म्हणणं असतं, की तुम्ही एक काम चोख करा. तुम्ही काम चोख केलं तर पक्षकार तुमच्यापासून पळून जाणार नाही. आणि समजा काम चोख करून सुद्धा काही पक्षकारांना तुमचं काम पटत नसेल, त्यांना मोकळीक हवी असेल, तर त्यांना मोकळं करून टाका ना. म्हणजे तुम्ही आजपर्यंत जे काही केलं, जे काही बरं-वाईट केलं, ते समजा त्या पक्षकाराला पटत नसेल आणि त्याला नवीन माणसाकडनं काम करून घ्यायचं असेल, तर आपण फक्त प्रतिनिधी आहोत ना हो. आपल्याकडनं त्यांनी किती वेळ काम करून घ्यावं, हे त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. आता एकदा त्याने आपल्याला वकील नेमलं म्हणजे हा काय या जन्मजन्मांतरीचा संबंध आहे अशातला भाग नाहीये. हां, तुम्ही काम चांगलं केलं, चांगलं चोख काम केलं, तर तो वर्षानुवर्षाचा संबंध राहतो. हे मी अनुभवातनं सांगू शकतो. पण तिथे जर गडबड होत असेल किंवा पक्षकारांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतील, मग पक्षकारांच्या त्या ज्या अपेक्षा आहेत त्या वास्तव असोत किंवा अवास्तव असोत. दरवेळेलाच वकिलाची चूकच असते, असं काही माझं म्हणणं नाही किंवा असा काही माझा आरोप नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, की जर पक्षकाराला वकील बदलायचा असेल,
तर त्याच्यामध्ये त्या वकिलांनी पूर्ण सहकार्य करणं हे अपेक्षित आहे आणि ती कायद्याने गरज सुद्धा आहे. पण तसं न करता त्या पक्षकाराची जी फरफट केली जाते, त्यांनी जे संबंध चांगलं वळण देऊन संपवता आले असते, त्या संबंधांमध्ये अजूनच कटुता आणि वितुष्ट निर्माण होतं. कायदेशीर कटकटी निर्माण होतात आणि अजूनच तो वाद जो आहे तो विकोपाला जातो. आता मी नेहमी म्हणत असतो, की मला प्रश्न सोडवण्यापेक्षा प्रश्न टाळायला आवडतात. मग आता हा प्रश्न टाळता येईल का? तर नक्की टाळता येईल. मग इथून पुढे आता असं होऊच नये म्हणून काय करायचं? तर जेव्हा आपण वकिलाची नेमणूक करतो, तेव्हा वकील पत्राबरोबरच ना हरकत पत्र सुद्धा घेऊनच ठेवायचं. म्हणजे हे राजकीय पक्ष जसे करतात की नाही, की पक्ष त्यांच्या उमेदवाराला त्यांचं तिकीट देताना किंवा तो फॉर्म देतानाच त्यांच्याकडनं राजीनामा लिहून घेतात. म्हणजे उद्या निवडून आपल्याकडनं आला आणि आपल्या मनाप्रमाणे नाही वागला, तर त्याचा राजीनामा आपल्या खिशात तयार असतो. ते चांगलं आहे का वाईट आहे हा मुद्दा नाहीये. किंवा वकीलपत्राबरोबर सुद्धा ना हरकत पत्र घेणं हा चांगला आहे का वाईट आहे हा मुद्दाच नाहीये, हा सोयीचा मामला आहे. आणि मी सुद्धा आता ते सुरू करणार आहे. म्हणजे मी जिथे-जिथे माझं वकीलपत्र देईन, तिथे वकीलपत्राबरोबरच ना हरकत पत्र सुद्धा त्याच दिवशी देऊन टाकीन. म्हणजे ज्या दिवशी एखाद्या पक्षकाराला असं वाटेल, की बाबा आता तन्मय केतकर आपल्याला वकील नकोत, तर त्या दिवशी त्यांनी मला फक्त कळवावं, की आम्ही तुमचं ना हरकत दाखल करतोय. इथून पुढे तुम्ही ते काही काम बघू नका. दुसऱ्या दिवशी मी त्याची फाईल देऊन, ते त्यांचा रस्ता, मी माझा रस्ता पकडायला मोकळे. याने होतं काय, एखाद्या प्रकरणापुरतं जरी तुमचं नाही पटलं, तरी तुमचे संबंध खराब होत नाहीत. संबंधात कायमचं वितुष्ट किंवा दुश्मनी निर्माण होत नाही. आणि ही प्रथा आता माझ्या मते पडायला पाहिजे. मग मी तर माझ्या वैयक्तिकरित्या सुरू करणारच आहे, की वकीलपत्र देतानाच ना हरकत पत्र मी स्वतःहून देऊन टाकणार आहे. पण माझ्या मते हे सगळ्याच पक्षकारांनी आणि सगळ्याच वकिलांनी ही एक प्रथाच पाडून टाकली पाहिजे, की जेव्हा आपण वकिलाची नेमणूक करतो, तेव्हाच ती नेमणूक काढून टाकण्याचा अधिकार सुद्धा पक्षकारांनी त्याच दिवशी लिहून घ्यावे. म्हणजे मग नंतर त्यांच्या मागे-मागे फिरा, त्यांच्या मिन्नतवाऱ्या करा, त्यांच्याकडे एरझाऱ्या घाला, हा प्रश्नच येणार नाही. आणि हा कसं आहे, हा शेवटी एक व्यवसाय आहे. मग व्यावसायिक जर गोष्टी पूर्ण होत असतील, व्यवहार जर पूर्ण होत असतील, तर कुठल्या वकिलाला सुद्धा याच्यात वाईट वाटायचं काही कारणच नाही. तुम्ही जेवढं-केवढं काम केलं, त्याची ठरलेली फी किंवा मोबदला जर तुम्हाला मिळत असेल, तर तुमच्याकडनं ते प्रकरण गेल्याबद्दल किंवा काढून घेतल्याबद्दल फार अहम किंवा इगो दुखावून घेण्याचं काहीही कारण नाही. कारण अत्यल्प प्रमाणात असलं तरी माझ्याकडनं सुद्धा अशी प्रकरणं काढून घेतली गेलेली आहेत आणि इथून पुढे सुद्धा होतील. कारण पक्षकारांच्या सगळ्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही. पण माझं काय म्हणणं आहे, की आपण अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीये. तुम्हाला जे पाहिजे ते माझ्याकडनं होत नाहीये. तर आपण हे जे व्यावसायिक संबंध आहेत, ते एका चांगल्या वळणावर आणून सोडून देऊ. तुम्ही तुमचा रस्ता धरा, मी माझा रस्ता धरा. असं जर केलं, तर ते चांगल्या प्रकारे त्या संबंधांचा शेवट होईल. एखाद वेळेस भविष्यात ते पुनरुज्जीवित सुद्धा होतील. कारण असं सुद्धा झालेलं आहे. काही प्रकरणांमध्ये ना हरकत दिल्यानंतर 2-3 वर्षांनी परत नवीन प्रकरणं घेऊन ते माझ्याकडे आलेले आहेत. म्हणजे कसं असतं, तुमचे जे संबंध असतात, ते जर गोडवा त्याच्यात आला आणि च्या शेवटी गोड जर झालं आणि त्या संबंधांना तुम्ही पूर्णविराम दिला, तर एखाद वेळेस ते पुनरुज्जीवित होऊ शकतात. पण त्या संबंधांमध्ये जर तुम्ही कटुता निर्माण केली, त्या माणसाला मुक्त होण्यापासून अडवलं, त्याचा छळ केला, तर ते संबंध पुनरुज्जीवित होणं हे जवळपास अशक्य आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे, की सगळ्या वकिलांनी, सगळ्या पक्षकारांनी हा आता पायंडा पाडावा. वकीलपत्र पण द्यावं, त्याच्याबरोबर ना हरकत पत्र पण द्यावं. म्हणजे पक्षकार जो मुख्य व्यक्ती आहे, ज्याचे आपण केवळ प्रतिनिधी आहोत, त्याच्या हातात सगळे अधिकार कायम राहतील. तो त्याच्या मनाप्रमाणे, त्याच्या मनाला योग्य वाटेल तेव्हा परस्पर सगळं करू शकेल आणि त्याची कुतरवड किंवा फरफट होण्याचा प्रश्न हा कायमचा मिटेल. या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.